काय सांगितलं तुम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुमच्या समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करतात, नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या? 59 जातीला आरक्षण मिळावं यासाठी माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्याला जवळजवळ आज 2 वर्ष होत आले आणि त्या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये मागासलेला प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला अ ब कडनुसार आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रामध्ये विरोधकही मोर्चे काढत आहेत आणि 2 नंबरचा महाराष्ट्रामध्ये जो असलेला मातंग समाज आहे तो अगदी अ ब कड वर्गीकरणाच्या धर्तीवर मागासलेला समाज म्हणून खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे, जे मागासलेले समाज आहे त्यांना परवामध्ये आणायचं, त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आमचा मोठा भाऊ म्हणता येईल तो अतोनात विरोध करतोय. मातंग समाज हा वर्ग 2चा समाज आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना परवामध्ये आणायचं. अगदी मागासलेला समाज म्हणून आज मातंग समाजाकडे पाहिलं जातं. मातंग समाजाची मुलं शिकलेली नाहीत, मातंग समाजाची मुलं काही शिकलेले आहेत पण स्पर्धेमध्ये नाहीत, स्पर्धा फार कमी आहे. अत्यंत दुर्मिळ अवस्था आहे समाजाची. खालच्या स्तरावर म्हणलं तरी आमचं आदिवासीसारखं आम्ही राहतोय. आज रोजी आमचा कलेक्टर नाही, IAS नाही, गटविकास अधिकारी नाही, तहसीलदार नाही, क्लास 1 ऑफिसर हा मातंग समाजाचा महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही. एक अर्ध असेल तो परमिशनवर गेलेला आहे. परंतु आरक्षण हे मिळणं मागासवर्गीयाला एक जात वगळता 58 जातीला आरक्षणाची फार गरज आहे आणि त्यामध्ये बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल आता लवकरच लागू होईल. त्या अहवालाप्रमाणे अ ब कडनुसार मातंग समाज हा 1 नंबरवर जाणार. मागासलेला समाज म्हणून मातंग समाज आहे. अ मध्ये आरक्षण मातंग समाजाला मिळणार, ब मध्ये चर्मकार समाज जाईल आणि ड मध्ये वाल्मिकी समाज जाईल आणि 4थ्या क्रमांकावर बौद्ध समाज जाईल. म्हणून बौद्ध समाज हा सतत विरोध करतोय मातंग समाजाला. मातंग समाजाच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलनं चालू आहेत आणि आता मातंग समाजाचे सगळे तरुण मुलं रस्त्यावर उतरलेत. प्रत्येक आंदोलनचे राज्यव्यापी आहे का? हो, राज्यव्यापी म्हणतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे आणि आम्ही 30 तारखेला पुढच्या 30 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या वतीनं मंत्रालयावर मोर्चा ठेवलेला आहे. मागण्या नाही झाल्या तर तुमचा पुढचा पवित्रा काय असेल? नाही, मागण्या मान्यच होणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आहेत आणि कणखर नेतृत्व असं महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि ते नेतृत्व कोणाला डगमगणार नाही. त्यामुळं अ ब कड वर्गीकरण हे लागू होणारच. राष्ट्रीय साखळी सेनेच्या प्रथम जय शिवराय, जय लवजी, जय भीम. राष्ट्रीय साठे सेना अंतर्गत सकल मातंग समाज जळगाव जिल्ह्याच्या हा जो मातंग समाजाचा मोर्चा होता, वाल्मिकी समाज आणि मांगारोळी समाज या आणि अन्य जातीच्या आमच्यासोबत होत्या. प्रमुखाची मागणी म्हणजे आमची अशी आहे की गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या आम्ही पारतंत्र्यात जगतो. स्वातंत्र्य होऊन आज जरी 75-76 वर्ष झाले असेल तर मातंग समाजाची आणि आमच्यासोबत असलेल्या इतर समाजाची जर परिस्थिती पाहिली तर पूर्ण दारिद्र्यात आहे. म्हणून आमचं असं म्हणणं होतं की सामाजिक न्याय ज्या भूमिकेमध्ये शाहू महाराजांनी ज्या भूमिकेतनं सुरू केलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हा जो मुद्दा दिला होता, तर प्रामुख्याने असं झालं की आम्हाला जो 13% आरक्षणामध्ये आम्ही आमच्यापर्यंत तो आरक्षण आमच्यापर्यंत पोचतच नाही आहे. आणि मुळात म्हणजे असं की आम्ही 1800 काळखंडापासून तर 1900 काळखंडापर्यंत 3 टायमाची हजेरी देणारे आम्ही मातंग समाजाचे, इंग्रजांच्या विरोधात लढणारे मातंग समाज आणि आम्हाला गुन्हेगार म्हणून घोषित केलेली जात. आणि ती जात जेव्हा 1900च्या काळखंडामध्ये पंतप्रधानांनी जो कायदा जेव्हा रद्द केला तेव्हा मातंग समाज 1972मध्ये आमची पहिली बॅच एज्युकेशनमध्ये आली आणि खूप 40-50 वर्ष आम्हाला एज्युकेशनमधून दूर झाल्या कारणाने
आम्ही मातंग समाजाची आजही दुरवस्था अशी आहे की आदिवासीपेक्षा आदिवासी आमचा समाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आम्ही जेव्हा वारंवार 40 वर्षाचा हा आमचा आंदोलनाचा लढा आहे. 40 वर्षापासून आम्ही हा आंदोलन करत आहे आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रामध्ये आहे. परंतु महाराष्ट्र शासनाला कुठेतरी जाग आली आणि आमची जी आई, ज्याला आपण महाराष्ट्र शासन म्हणतो, त्याचे आम्ही लेकरं आहे. म्हणून जेव्हाही मुलाला जर दूध प्यायचं जर भूक लागत असेल तर आई, जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही. तशी या शासनाला आम्ही मागण्याच्या स्वरूपामध्ये त्यांना सांगत आहे. परंतु या महाराष्ट्र शासनाने बधेर समितीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाची 5 जज लोकांची एक बॅच दाखल करून तो 1 ऑगस्ट 2024ला हा कायदा लागू केला आणि तो निकाल आमच्याकडनं लागला. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की 4 राज्यामध्ये जर हा जर कायदा लागू झालेला आहे, कर्नाटकमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, तर आम्ही म्हणतोय की मग महाराष्ट्र शासनाने हा जर लागू केला तर हा दबाकुचला जो समाज आहे, हा जो एकदम अतिशय जो पिछडा वर्ग आहे, तर तो सामाजिक न्यायव्यवस्थेने तो इतर जातीच्या बरोबर जरी आला तरी या समाजाची न्यायव्यवस्था हे होईल. आणि भारताचं संविधान तेच म्हणतं आहे की आरक्षणाचा मुद्दा असाच आहे की तुम्ही समानता पद्धतीने, म्हणजे तुम्ही उच्चवर्गीयाच्या जातीच्या बरोबरीला जर तुम्ही आणलं तर या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट होईल पुढे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या बदर समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनाने त्वरित लागू करावा. अन्यथा महाराष्ट्र शासनाचे जे मातंग समाज, जो मेतर समाज आहे आणि त्याचबरोबरचा जो काय आमचा मांगारुळी समाज असेल, इतर समाज असेल, 59 जातीचा जो समाज असेल, तो शांततेने आता चाललेला आहे. सगळ्या शांतते पद्धतीनं चाललेला आहे. शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आम्ही चाललेलो आहे. परंतु जर तो तसा जर नाही झाला तर उद्रेक होण्याचं वातावरण दाट दिसत आहे. म्हणून आता जे पावसाळी अधिवेशनमध्ये आहे, तर आमचं म्हणणं आहे की पावसाळी अधिवेशनमध्ये हा कायदा हा शासनाने लागू करावा. या संदर्भात आमचा हा मोर्चा करण्यात आलेला होता. तुमचं नाव? माझं नाव धीमंत रमेश साठे, राष्ट्रीय साठे सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.